आय थिंक अंडर 17चं पण इयर मला पिवटल होतं. आमचे कोच मुंबईचे सतीश सामंत सर होते. ओके. तर ते पण भरपूर माझ्या जर्नीमध्ये पिवटल होते. अंडर 17ला पण तेच कोच होते आणि अंडर 19च्या माझ्या फर्स्ट इयरला हा. जेव्हा मी 16 वर्षाचा होतो तेव्हा त्यांनी मला अंडर 19ला पिक केलं आणि मला बॅक केलं. युवराज सिंग पण मला खूप बॅक करायचे तेव्हा जे ते मला सांगायचे म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी ओव्हर मध्ये की आता असं करा हे करा अच्छा. आणि मग मी म्हणजे हळूहळू शिकत गेलो त्यांच्याकडनं. हा, कारण हा. की लहान होतो मी मी हम्म. मी 17. 16 होतो तेव्हा. अच्छा. 16 होतो, 16 ओ. 16-17 असं काहीतरी असणार. व्हेरी गुड. नंतर मी ऍक्च्युली नोकरी शोधत होतो मुंबईमध्ये वगैरे इंजिनिअरची सुरू केलेली तेव्हा लकीली मला कॉर्नेलचं म्हणजे ऍक्सेप्टन्स आलं. व्हेरी गुड. आणि कॉर्नेल वन ऑफ द टॉप आहे कॉलेजेस करेक्ट. कम्प्युटर सायन्स मध्ये. हो. तर नंतर शेवटी ठरवलं की ठीक आहे सोडू शकतो. म्हणजे खूप मला कठीण होतं. आता माझे जेव्हा 3 वर्ष पूर्ण होत आले US मध्ये तेव्हा नक्की आयसीसीने रूल चेंज केला, 7 वर्षाचा 3 केला. अरे वा, व्हेरी गुड. ते पण असं लक होतं माझं की आणि त्यांनी क्रायटेरिया आय थिंक खूप रिलॅक्स केला, 7चा 3 केला आणि माझे जस्ट 3 वर्ष झालेले तेव्हा अच्छा. पूर्ण. अच्छा. आणि तेव्हा जस्ट US ची टीम डिव्हिजन 3 साठी प्रिपेअर करत होती करेक्ट. आणि ती लॉस एंजेलिसलाच आलेली ट्रेनिंगसाठी. ओके. तर मी त्यांच्या प्रॅक्टिस मॅचेसला त्यांना बॉलिंग टाकायला गेलेलो. ओके. तर ओके. तेव्हा मला कोचेसनी बघितलं, त्यांना चांगली बॉलिंग टाकली की त्यांना कळलं की मी खेळलेलो आहे वगैरे वगैरे. हा, हा. तिकडनं मला त्यांनी घेतला टीम मध्ये. नमस्कार, मी सुबोध मयुरे. गोष्ट चॅम्पियनची या आपल्या भागात आपण वेगवेगळ्या चॅम्पियन व्यक्तिमत्वांची ओळख करून घेत असतो, त्यांचा खडतर प्रवास जाणून घेत असतो. आणि आज आपल्यासोबत अशी एक चॅम्पियन व्यक्ती आहे जिने केवळ खेळाच्या मैदानावरच नाही तर अकॅडमिक्स मध्ये, या दोन्ही क्षेत्रांमध्ये तेवढीच तोलामोलाची कामगिरी करून दाखवली आहे. आणि दोन्ही ठिकाणी चांगला समतोल राखत, चांगला बॅलन्स राखत त्याने एक आदर्श उदाहरण सगळ्यांसमोर प्रस्तुत केलंय. खरं तर असं म्हटलं जातं की खास करून मुंबईत की जी व्यक्ती क्रिकेट खेळते तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, किंबहुना काही अनेक प्रशिक्षक पण असे आहेत जे म्हणतात की आता खेळावर जास्त कॉन्सन्ट्रेट कर, अभ्यास थोडासा मागे राहू दे. पण मला वाटतं सौरभ, तो अपवाद आहेच या गोष्टीसाठी. आणि सर्वप्रथम तुझं स्वागत करतो आपल्या या गोष्ट चॅम्पियनची या भागात. कसा आहेस? थँक्यू सुबोध, थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. नाही छान वाटतंय आणि चांगली जर्नी आहे. आता एक्साइटेड आहे वर्ल्ड कप साठी. नक्कीच, नक्कीच. वर्ल्ड कप बद्दल तर आपल्याला बोलायचंच आहे. पण राईट, आपण स्टार्ट करू की तुझ्या अर्ली डेज मध्ये, जिथे खरं तर प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं की पहिले मुंबईकडनं खेळायचं आणि मग देशाकडनं खेळायचं. तेही मला वाटतं तू स्वप्न लहानपणीच बघितलं असशील. तुझ्या घरातही क्रिकेटचं वातावरण होतं, बाबा क्रिकेट खेळायचे स्वतः. तर एक्झॅक्टली क्रिकेट कसं सुरू केलं? बाबांमुळे तुला वाटलं की आपण क्रिकेट खेळावं, की कसा क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? तर लहानपणापासून आमच्या बिल्डिंग ह्याच्यामध्ये आम्ही खेळायचो टेनिस बॉल रबर बॉलनी खाली. आणि मला वाटतं बाबा मालाडला वगैरे. राहायचंस. हो बरोबर. येस. बिल्डिंग मध्ये भरपूर क्रेज होतच. हम्म. सकाळी संध्याकाळी क्रिकेट चालू असायचं अंडर आर्म रबर बॉलनी का टेनिस बॉलनी. ओके. बाबा खेळायचे, खेळलेले होते कॉलेज लेवलला आणि हम्म. शिवाजी पार्कला वगैरे जायचे त्यांच्या लहानपणी. अच्छा. तर त्यांना पण आवड होतीच आणि भरपूर आम्ही टीव्हीवर पण सगळ्या मॅचेस बघायचो. तर हम्म. तशी हळूहळू रबर बॉल टेनिस बॉलने सुरू झाली. शाळेमध्ये पहिल्यांदा समर कॅम्पला गेलेलो, तिकडे आवड आली मला. अच्छा. प्रोफेशनली प्रॉपर प्रॅक्टिस ही सुरू झाली मी आय थिंक 10 10 वर्षाचं होतो तेव्हा. न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलेलं एल्फ वेन्सरकर क्रिकेट अकॅडमी यांचं ओपन सिलेक्शन ट्रायल्स होतं चर्चगेटला. अंडर 13 साठी. चर्चगेटला ओव्हल मैदानमध्ये. ओके. तर बाबा मला तिकडे घेऊन गेले की बघू म्हणजे काय कसं आहे. हम्म. हम्म. तर तिकडे पहिल्यांदा मी प्रॉपर ग्राउंड आणि नेट वगैरे बघितलं आणि तिकडे जाऊन बॉलिंग टाकली सिलेक्शन मध्ये. आणि
देवाच्या कृपेने तिकडे सिलेक्शन झालं. हा. आणि नंतर तिथे सुरू झाली प्रॅक्टिस. नंतर म्हणजे आठवड्यातून 5 दिवस आम्ही जायचो तिकडे. ओके. ट्रेननी. स्कूल नंतर दुपारी 3 ते 6 प्रॅक्टिस असायची. अच्छा. शाळा 12 साडेबारा वाजता संपायची. हम्म. तर आई किंवा बाबा एक माझ्यासोबत यायचे. आणि हम्म. अ, ते ते तसं. प्रॅक्टिस तेव्हा प्रॉपर सुरू झाली अंडर 13. नंतर मग हळूहळू क्लब क्रिकेट खेळलो एल्फ साठी. बरोबर आहे. मुंबईला सिलेक्ट अंडर 15 17. नंतर हळूहळू तशी आमची जर्नी सुरू झाली. खरंय, पण तिथे ओव्हलच्या मैदानावर दिलीप सरांच्या अकॅडमीमध्ये जेव्हा तू वयाच्या 10व्या 11व्या वर्षी पासून जात होता, मला वाटतं चर्चगेट अर्थात आई किंवा बाबा सोबत होते जसं तू सांगितलं, ही जर्नी असेल लोकल ट्रेनची जर्नी. भली मोठी किट घेऊन जावं लागत असेल आणि त्या 10व्या 11व्या वर्षी तो प्रवास तू एन्जॉय करत होता की तेव्हा काय मनात यायचं? कारण दिवसभर शाळा करायची, नंतर पुन्हा तिकडे जायचं, एवढी मोठी किट घेऊन जायचं, घरी यायला पुन्हा 7-8 वाजत असतील रात्री, किंवा त्याच्यापेक्षा हम्म. जास्त वाजत असतील. तर हा जो प्रवास होता, त्यात लोकलची मुंबईची गर्दी, हे कसं तू मॅनेज केलं, किंवा त्या काही आठवणी आहेत तेव्हाच्या? हो, म्हणजे थोडंफार आहेत. 12:30ला शाळा संपायची आमची. आणि आम्ही स्कूलकडनं परमिशन मी घेतलेली की थोडा लवकर कुठली घरी शाळा तुझी? निघण्यासाठी. सेंट जोसेफ्स म्हणून शाळा ओके. होती, मालाडमध्येच आहे, मालाडमध्ये. ऑर्गनमध्ये. या. ओके. हा, तर तिथून लवकर मला आई पिकअप करून नंतर जेवायला द्यायची. पटकन 15-20 मिनिटात जेवून आम्ही निघायचो. हम्म. स्टेशनवरती एक एक फास्ट ट्रेन होती, ती मिळाली नाही की प्रॅक्टिसला लेट होणार. त्यामुळे अच्छा. ती ट्रेन मस्त होती. पकडायचो. तर या. आधी पहिल्या 2 वर्ष तर आम्ही 12 वर्ष खालील होतो, तर आई बरोबरच जायचो. ह्याच्या कंपार्टमेंट मध्ये. अच्छा, लेडीज लेडीज कंपार्टमेंट कंपार्टमेंट मध्ये पण जायचं मध्ये. पहिल्या 2 वर्ष. नंतर प्रॅक्टिस मध्ये आई बाबा 3 तास ते ते बसायचे. म्हणजे अच्छा. त्यांनी ओके. खूप हे काढलेलं माझ्यासाठी. तर त्यांना खूप ह्याचं क्रेडिट मिळतं की एवढी वर्ष त्यांनी माझ्यासोबत सगळ्या मॅचेसला बाबा यायचे. कुठे पण मॅच असली तरी आई पण सगळं म्हणजे माझा अभ्यास वगैरे करून घ्यायची वगैरे. हम्म. ट्रेन मधून परत यायला पीक आवर्स असायचे ऑफिसचे, तेव्हा पण भरपूर. खरंच. पण आम्ही शिकलो हळूहळू. म्हणजे आवड होती ना खेळण्याची, तर आम्ही हम्म. नेहमी शाळेनंतर मी बघायचो, लुक फॉरवर्ड टू करायचो की आज काय शिकायला मिळणार प्रॅक्टिस मध्ये. अच्छा. ओके. आणि तर एक्साइटमेंट होती, आवड होती. पण ते कष्ट तर असतातच मुंबईच्या ट्रॅव्हलचे. पण ते आम्हाला सवय झाली असं नाही. खास करून वेस्टर्न लाईनला जी गर्दी असते ती मला वाटते खूप जास्त गर्दी असते, आणि ती पीक आवर मध्ये तू परत जायचा, तर तेव्हा ट्रेन मधून उतरताना वगैरे मॅनेज व्हायचं की मालाडला शेवटचा एंड असल्यामुळे मग कदाचित थोडं इझी होत असेल? बोरिवलीची लोकल आम्ही मग तोपर्यंत गर्दी कमी होती. बोरिवली पकडायचे. मालाडला मोस्टली सगळे उतरायचे, पण असायचे म्हणजे ठीकठाक क्राऊड असायचा. अच्छा. तिथे किट ओके. बॅग आम्ही डोक्यावर घेऊन वगैरे जायचो. हम्म. त्या आठवणी विसरता येणं शक्य नाहीये. पण हम्म. तेव्हापासून अर्थात अभ्यासाची तर तुला लहानपणापासूनच आवड होती, पण एवढा वेळ ग्राउंडवर गेल्यानंतर, एवढी एनर्जी झाल्यानंतर, स्वतःमध्ये एनर्जी असायची घरी गेल्यानंतर अभ्यास व्हायचा की जेवण झाल्यावर, ते कसं मॅनेज करायचं? म्हणजे झालं. एवढी आठवण नाही मला. झालं कसं तरी. आय थिंक झालं. मला आवड होती म्हणजे अभ्यासाची. हम्म. माझे जे सायन्स आणि मॅथ्स होते ते मोस्टली आई बाबा शिकवायचे मला. अच्छा. अच्छा. नंतर मराठी हे वगैरे होतं ते मला आजी शिकवायची अरे ऍक्च्युली. वा. म्हणजे म्हणजे आजी आजोबा पण म्हणजे म्हणजे खूप त्यांचं पण सपोर्ट. योगदान आहे आय थिंक. आजोबा ते मला हिस्ट्री समजवायचे वगैरे, अरे वा. त्यांच्या काळी काय असायचं वगैरे. छान म्हणजे इंटरेस्टिंग असं करून गोष्ट सांगून मला समजवायचे. अच्छा. अच्छा. तर ते मला इंटरेस्टिंग वाटायचं. हा. तर म्हणून अभ्यासात पण अशी म्हणजे म्हणजे अशी आवड मला असे हे झालं. म्हणजे निर्माण खूप झालं. खूप आवडायचं मला अभ्यास. खरंय. नक्कीच आई वडिलांचा सॅक्रिफाईस, आजी आजोबांनी केलेली मदत, मोलाची मदत, ही खूप मोलाची आहे तुझ्या या क्रिकेटच्या जर्नीमध्ये. पण जेव्हा तू एल्फ वेंगसरकर अकॅडमी जॉईन केली, तेव्हा दिलीप सरांशी पण इंटरॅक्शन झालं असेल, आणि त्या लहान वयात दिलीप सरांना भेटणं किंवा
भारताचे माजी कर्णधार आपल्याला तिथे काही युक्तीच्या चार गोष्टी सांगतायत, काही कॉन्फिडन्स देत आहेत किंवा मोटिवेट करतायत. तर ती पहिली आठवण आठवते का दिलीप सरांना भेटण्याची? दिलीप सरांना पहिल्यांदा आय थिंक सिलेक्शनच्या नंतरच आम्ही भेटलेलो. ओके. आणि बाबांनी मला ओळख करून दिलेली, कारण की बाबाच्या काळी ते बघायचे त्यांचे करेक्ट. गेम्स. आणि मला आठवतं की ऑटोग्राफ मी घेतलेला त्यांचा. हो, व्हेरी गुड. अच्छा. तर हा, ती पहिली आठवण आहे मला सरांची. सर आलेले सिलेक्शनच्या फायनल डे ला आलेले दिलीप सर. ओके, ओके. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला, जसं मगाशी तू म्हटलं की मग हळूहळू मुंबईकडनं खेळलास तू वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये. तर मुंबईची कॅप मिळवणं ही जी हे जे प्रत्येकाचं ड्रीम असते किंवा ज्याकडे प्रत्येक क्रिकेटपटू बघत असतो, तुला केव्हा रिअलाइज झालं की नाही, मला ती मुंबईची कॅप अंडर 14 असेल, अंडर 15 किंवा 17 असेल तेव्हा, तर ती मला मिळवायची आहे आणि ती मी मिळवू शकतो, हे केव्हा तुला रिअलाइज झालं आणि तुला तिथपर्यंत कसा पोहोचलास तू? म्हणजे कुठल्या टुर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स केल्यानंतर तू तिथे जागा फिक्स तुझी सिलेक्शन झालं? आय थिंक पहिल्यांदा मुंबईला मी अंडर 15 ला खेळलेलो. 15. ओके. पण मी जेव्हा 13 वर्षाचं होतो तेव्हा पण ते सिलेक्शन असायचं टुर्नामेंट. एल्फ कप असायचं, एक एल्फ हो. कप म्हणून असायचं टुर्नामेंट. करेक्ट. हो. तिकडे चांगली टाकलेली, पण त्या वर्षी सिलेक्ट नव्हतो झालो मी अच्छा, अच्छा. मुंबईला. तर मला नेक्स्ट इयरचा गोल होतं की अजून मेहनत करून मला सिलेक्ट व्हायचं. म्हणजे 30 मध्ये होतो मी, जे आमचे दरवर्षी मुंबई प्रोबेबल्स काढतात 30. तर बरोबर. 30 मध्ये होतो, पण टीम मध्ये नव्हतो झालेलं त्या वर्षी सिलेक्ट. हम्म. माझ्या अंडर 15च्या शेवटच्या वर्षी मी झालेलो सिलेक्ट. आणि ओके. तेव्हा मुंबईसाठी चांगलं केलेलं. आय थिंक एक हॅट्रिक काढलेली बरोडाच्या अगेन्स्ट वगैरे, आणि ओके. चांगली केलेली आम्ही. तर त्या वर्षी माझं ZCA मध्ये झालेलं सिलेक्शन, झोनल क्रिकेट सोनाली अकॅडमी. क्रिकेट. या. हा, आणि तिथे पण छान जाऊन मग फर्स्ट टाइम माझं NCA ला झालेलं सिलेक्शन. व्हेरी गुड. बेंगलोरला. NCA अंडर 15. तर तो आय थिंक एक महिना ZCA मध्ये, आय थिंक राजकोटला होतो आम्ही. अच्छा, राजकोट. आणि ओके, झेड एक सी. महिना बँगलोरला NCA मध्ये. तिकडे माझा गेम भरपूर, म्हणजे तो हम्म. टर्निंग पॉइंट होता. दोन म्हणजे टीममेट्स पण ते होते आत्ता जे आहेत टीम मध्ये इंडियाच्या, म्हणजे KL राहुल होता, ते सगळे आम्ही अंडर 15 त्या बॅच मध्ये होते. तर तिथे खूप काय काय, म्हणजे टेक्निक, पेस वाढली थोडी माझी. हम्म. फिल्डिंगवर फोकस केलं, मेंटल ऍस्पेक्टवर आम्ही फोकस केलं. तर NCA आणि ZCA मध्ये मला खूप मग फरक पडला. अच्छा. त्याच्या पुढच्या वर्षी अंडर 17 मुंबई जिंकली आम्ही. मी परत तिकडे सिलेक्ट झालेलो मुंबई अंडर 17 ला, आणि आम्ही चॅम्पियन झालेलो. अच्छा, व्हेरी गुड. ओके. ते मेन रोल, आय थिंक अंडर 17चं पण इयर मला पिवटल होतं. आमचे कोच मुंबईचे सतीश सामंत सर होते. ओके. तर ते पण भरपूर माझ्या जर्नीमध्ये पिवटल होते. अंडर 17 ला पण तेच कोच होते, आणि अंडर 19च्या माझ्या फर्स्ट इयरला, हा. जेव्हा मी 16 वर्षाचा होतो, तेव्हा त्यांनी मला अंडर 19 ला पिक केलं आणि मला बॅक केलं. व्हेरी गुड. तर त्या वर्षी मी चांगलं केलं. कुचबिहारमध्ये हा हा हायेस्ट मी होतो तेव्हा विकेट टेकर. आणि आम्ही चॅम्पियन झालेलो. म्हणजे अंडर 17 अंडर 19 बॅक टू बॅक मुंबई चॅम्पियन झालेली आम्ही, आमची टीम. तर ते टर्निंग पॉइंट होतं, आय थिंक ते तीन येस, वर्ष येस. माझ्यासाठी. येस. तेच मला म्हणायचं होतं की तो अंडर 19चं जे 17-19चं इयर आहे ते टर्निंग पॉईंट ठरलंय तुझ्या आयुष्यात. आणि त्यानंतर तुझं पुन्हा NCA ला तुझी कॅम्पसाठी निवड झाली होती बेंगलोरला. आणि तिथे सगळे 19च्या. दिग्गज जे आता मोठे स्टार झाले आहेत, तू पण आता स्टार झालेला आहे, US चा स्टार आहे. तर NCA मधला तो तो कॅम्प 1-1.5 महिन्याचा कॅम्प असेल. आणि त्या कॅम्प दरम्यानच मला वाटतं कॉर्पोरेट ट्रॉफीसाठी पण तिकडे तुमचं सिलेक्शन सुरू होतं, तुमच्या मॅचेस होणार होत्या. तिथे पण तू नेटमध्ये टाकत होता. तर कॅम्पच्या आठवणी आणि त्यानंतर तुझं कॉर्पोरेट ट्रॉफीसाठी तुझं तिथे जे मोठ्या मोठ्या प्लेयर्स सोबत खेळला तिथे, तर हा पण एक मोठा टर्निंग पॉईंट ठरलाय तुझ्या क्रिकेटच्या आयुष्यात, किंवा खूप काही शिकवून गेलाय तो पिरियड? कॉर्पोरेट ट्रॉफी वॉज ऍक्च्युली टर्निंग पॉइंट, ज्यामुळे आय थिंक मला इंडियामध्ये पण चान्स मिळाला अंडर 19 साठी. तर ती गोष्ट पण अशी होती की नशीबवान मी समजतो स्वतःला. ऍक्च्युली मी NCAच्या कॅम्पमध्ये होतो, आणि आमचे चिन्नस्वामी स्टेडियम वरच आमचे रूम्स असायचे तेव्हा, तेव्हा बरोबर. NCAचे. या.
आणि एअर इंडियाची टीम आलेली तिकडे कॉर्पोरेट ट्रॉफीला. मी त्यांच्याबरोबर स्कॉलरशिप प्लेअर ओके. साइंड होतो. तर मी असं नव्हतो की टीम मध्ये होतो मी. तर हम्म. मला त्यांनी सतीश सरांनी नेट्समध्ये टाकायला त्यांना. हम्म. तर नेट्समध्ये गेलो बॉलिंग टाकायला, तर सगळे दिसले मला दिग्गज प्लेअर. युवराज सिंग होते, सुरेश रैना होते, रॉबिन उतप्पा होते, ते आपले ऋषिकेश कानिटकर होते. सगळे टॉप प्लेअर होते ते तेव्हा हम्म. इंडियाला खेळायचे. करेक्ट. तर त्यांना बॉलिंग टाकणंच एक म्हणजे भाग्य होतं की. हम्म. आणि नशीब काय झालं, त्यांनी मला सांगितलं की टीम बरोबर राहा, तू मॅच मध्ये ये ग्राउंडवर. तर चिन्नस्वामीवरच मॅच आहे. आम्ही रूफटॉपवर आम्ही राहायचो. बरोबर. एक फ्लोअर आम्ही उतर ड्रेसिंग रूम होता, आम्ही खाली करेक्ट. यायचो. येस येस. तर ते एक चांगलं होतं टीम. तर काय झालं फर्स्ट मॅचला, टीम मध्ये होते. आय थिंक मला आठवतं ते, आय थिंक इरफान होते टीम मध्ये, इरफान पठाण हो. आणि सिद्धार्थ त्रिवेदी होते. हा. तर पहिल्या मॅचच्या आदल्या दिवशी आय थिंक इरफानना इंजरी झालेली हो. काहीतरी. अच्छा. आणि सिद्धार्थ त्रिवेदींना, इफ आय एम नॉट मिस्टेकन, मॅचच्या फॉर्म अप. वॉर्मअपच्या वेळी काहीतरी इंजरी झाली. तर त्यामुळे फास्ट बॉलर अजून कोण तिकडे नव्हता, त्यामुळे मला खेळवलं म्हणजे म्हणजे 11 मध्ये, आणि मी टीम मध्ये पण नव्हतो. ओके. तर आणि त्या मॅच मध्ये मला ह्यांनी खूप बॅक केलं. म्हणजे जे युवराज सिंग आमचे कॅप्टन होते, ओके. त्यांनी चांगली झाली पण बॉलिंग माझी. तर ते खूप मला एक ब्रेक होता, कारण की ऑपोनेंट पण सॉलिड सगळे इंडियात खेळलेले प्लेयर होते. तर येस, मोठमोठे स्टार त्या प्लेअर. मॅच पासून नंतर सगळे मॅच खेळायला मिळाले मला त्या टुर्नामेंटचे. आणि कॉन्फिडन्स बूस्ट झाला, सगळ्यांचं गायडन्स मिळालं सिनियर प्लेयर्सचं. तर तेव्हा मला एक कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, अंडर 19 पण नाही, सिनियर लेवल मध्ये पण मी करू शकतो जर मेहनत केली तर. तर या. त्या वर्षी म्हणजे इंडिया अंडर 19 ला पण सिलेक्शन करेक्ट. आणि तेव्हा झालं माझं. आणि मला इराणी ट्रॉफी स्क्वॉडला पण घेतलेला त्या वर्षी करेक्ट करेक्ट मुंबईने. करेक्ट, मला त्यावर यायचं आहे, पण त्यापूर्वी अजून एक विचारतो की तेव्हा तू एका इंडिया प्लेअरला रिप्लेस केलं होतं, इरफान पठाणला. म्हणजे तेव्हापासूनच ती जर्नी सुरू झाली होती की इंडिया एक एक स्टेप तू पुढे जात होता. म्हणजे रिप्लेस नव्हतं केलं ना, ते ऍक्च्युअली इंजर्ड ऍक्च्युअली झालेले. इंजुअर्ड झाला होता आणि तू प्लेइंग 11 मध्ये आला, तर म्हणजे तसंच म्हणता येईल आपल्याला. नशीब होतं की मी तिकडेच होतो त्या ग्राउंडवर. यू आर वेअर आणि ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्लेस. हा, करेक्ट. राईट टाइम ऍट द राईट प्लेस, तर चान्स मिळाला तो तिकडे. असं होतं ते, असं येस, झालं. पण पण त्या स्पर्धेतला अनुभव किती वेगळा होता, कारण फर्स्ट टाइम तू नेटमध्ये गोलंदाजी करणं वेगळं. एअर इंडियाच्या नेट्समध्ये तू अर्थात स्कॉलरशिपचा प्लेयर्स होता, प्लेअर म्हणून खेळत होता. पण ज्यांना फक्त तू कधी टीव्हीवर बघितलं असेल किंवा इंडियाचे मोठमोठे स्टार्स असतील, मला वाटतं विराट कोहली पण त्या टुर्नामेंटमध्ये खेळत होता, कॉर्पोरेट ट्रॉफीमध्ये. खेळलेले हो. एम एस धोनी स्वतः खेळत होता. अजूनही हम्म. सगळे स्टार प्लेअर होते, जसं के एल राहुलचा तू उल्लेख केला. तर यांना गोलंदाजी करण्याचा अनुभव कसा होता जेव्हा तू फर्स्ट टाइम त्यांना गोलंदाजी केली असेल, खास करून विराट कोहली आणि एम एस धोनी. थिंक तेव्हा भरपूर होते टीम मध्ये. द्रविड राहुल पण द्रविड. होते. येस राहुल येस. द्रविड होते, गौतम गंभीर होते, सगळे खेळलेले ऍक्च्युली. ईशांत शर्मा, प्रवीण कुमार, ऑल इंडियन प्लेयर्स वर प्लेइंग फॉर द कंपनीज ऍक्च्युली. तर मी तर भरपूर एक्साइटेड होतो. म्हणजे मला असं काय नव्हतं, फक्त दाखवायचं होतं की काय स्किल्स आहे माझे. आणि मी म्हणजे विचारायचो सिनियर्सना, आणि मी त्यांच्याकडनं शिकायला प्रयत्न करायचो. हम्म. तर माझ्यासोबत फास्ट बॉलर होते टीम मध्ये, धवल कुलकर्णी होते, जे म्हणजे हो. म्हणजे मुंबई. मुंबईचेच आहेत. तर त्यांच्या बरोबर मी मुंबईच्या प्रॅक्टिस मध्ये म्हणजे असायचोच. तर ते ते बोलत राहायचे. आमचे ऋषिकेश कानिटकर होते, ते पण मला गाईड करायचे चांगले. आणि हम्म. युवराज सिंग पण मला खूप बॅक करायचे तेव्हा. जे ते मला सांगायचे म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी ओव्हर मध्ये की आता असं करा, हे करा. अच्छा. आणि मग मी म्हणजे हळूहळू शिकत गेलो त्यांच्याकडनं. हा, कारण हा. की लहान होतो मी. मी हम्म. मी 17. 16 होतो तेव्हा. अच्छा. 16 होतो, 16 ओ. 16-17 असं काहीतरी असणार. व्हेरी गुड. ओके. हम्म. पर्टिक्युलरली विराट आणि एम एस ला बॉलिंग टाकण्याच्या काही आठवणी आहेत? बीट वगैरे केलं होतं? एम एस ना बॉलिंग नाही टाकलेली ऍक्च्युली, लवकर आउट झालेले त्या मॅचला. अच्छा अच्छा. तर माझी बॉलिंग नाही आलेली. हा. धोनीचा बॅड लक.
विराटना पण आय डोंट रिमेंबर टाकलेली की नाही बॉलिंग, पण खेळलेले नक्की ते मॅच मध्ये आमच्या अगेन्स्ट. अच्छा. राहुल पण द्रविडला टाकलेली ते मला आठवते, 2-3 बॉल टाकलेले, आय थिंक त्यांनी ओके. सिंगल काढलेलं. हम्म. अच्छा अच्छा. पण हम्म. आता जेव्हा वर्ल्ड कपच्या दरम्यान आपली जेव्हा मॅच आहे US विरुद्ध इंडिया, तेव्हा खास करून विराट कोहली आणि राहुल द्रविड यांना आठवण करून देशील त्या मॅचची? माहिती नाही, असा विचार नाही केला. आता मला आठवत आहे, तुम्ही मला म्हणजे प्रश्न विचारताय आता आता मी हळूहळू असं म्हणजे मला ओके. आठवत आहे. ओके. पण हो, छान वाटेल खेळणं त्यांच्यासोबत. परत हम्म. एवढ्या वर्षांनी मला चान्स मिळतो ह्या लेवलवर हम्म. खेळायचा, तर एक आभारी आहे देवाचा. खरंय. सौरभ, ती जी कॉर्पोरेट ट्रॉफी होती ती एका अर्थानं स्टेपिंग स्टोन ठरली तुझ्या पुढच्या क्रिकेटच्या करिअरसाठी. त्यानंतर तू अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत केला. तिथे त्याच्या आधी मला वाटतं आफ्रिकेच्या सिरीज विरुद्ध पण आपण खेळलो होतो अंडर 19. आणि तिथे दोन्ही याच्यात तुझी चांगली कामगिरी झाली होती. तर अंडर 19 इंडिया रिप्रेझेंट करणं किंवा इंडियाची जर्सी घालणं, ब्ल्यू ब्ल्यू कलर आपण जो म्हणतो, ती किती अभिमानाची गोष्ट होती आणि त्या दोन्ही स्पर्धांचे अनुभव कसे होते तुझे? फर्स्टली तर खूप इमोशनल मोमेंट होतं माझ्यासाठी, जेव्हा मला म्हणजे MCA वरनं फोन आलेला की हम्म. सिलेक्शन झालेलं आहे. घरी होतो तेव्हा मी. हम्म. तर आई बाबा, आजी आजोबा, आम्ही सगळे खुश झाले देवाकडे हे म्हणजे हे केलेलं. आणि कारण की मेहनत होती खूप वर्षाची, एवढं म्हणजे आई खरंय. बाबांनी खूप सॅक्रिफाईस केलेले. 5-6 वर्ष अंडर 13 पासून स्वप्न बघितलेलं अंडर 19, कारण की आम्ही त्याच्या प्रिव्हियस बॅचेस पण बघितलेले. अंडर 19 जे इरफानची बॅच होती ते जिंकलेले आय थिंक वर्ल्ड कप. बरोबर. या. तर आम्ही पण बघायचो, तर आमचं पण स्वप्न. आणि आम्ही जेव्हा अंडर 15 NCA ला असायचे तेव्हा अंडर 19चा बॅच पण असायचा तिकडे, मग आम्ही करेक्ट त्यांना करेक्ट. बघायचो प्रॅक्टिस करताना. या. तर एक स्वप्न साकार झालं असं वाटलेलं. आणि जेव्हा जर्सी मिळाली तेव्हा म्हणजे एकदम अभिमानाचा फिलिंग होता, जेव्हा कारण की मॅचच्या आधी नॅशनल अँथम असायचं. करेक्ट. तर छान वाटायचं एकदम की म्हणजे कंट्रीसाठी प्रतिनिधित्व करतोय. चंदू सर मला वाटतं प्रशिक्षक होते वर्ल्ड कपच्या वेळेस इंडियन हो. टीमचे. हो, तर चंदू सर. चंदू सरांचा काही विशेष गायडन्स तुला मिळाला असेल तेव्हा? भरपूर गायडन्स मिळाला त्यांचे. स्ट्रॅटेजीज म्हणजे भरपूर क्लॅरिटी द्यायचे आम्हाला आणि सपोर्ट करायचे, जे पण प्लॅन्स आहेत ते ते म्हणजे एक्झिक्यूट करण्यासाठी. भारताकडनं अंडर 19 वर्ल्ड कप केल्यानंतर, अर्थात त्या वर्ल्ड कप मध्ये आपण फायनल पर्यंत गेलो नव्हतो, पण तरी कामगिरी चांगली हं. झाली होती. पण भारताकडनं अंडर 19 वर्ल्ड कप केल्यानंतर तुला वाटलं होतं की आपल्याला आता मुंबईच्या रणजी टीम, मुंबईची जी रणजी कॅप आहे ती ऍज इक्वल टू इंडियाच्या कॅप, एकेकाळी असं म्हटलं जायचं की भारताकडनं खेळणं सोपी आहे पण मुंबईकडनं खेळणं कदाचित कठीण आहे. पण तुला तेव्हा असं वाटलं होतं की नाही, आता मी तिथपर्यंत पोहोचलोय, मुंबईच्या ड्रेसिंग रूम, रणजी ट्रॉफी टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये मला आता प्रवेश मिळेल, असं वाटलं होतं तुला? तर आत बाहेर मी होतोच, म्हणजे कॉर्पोरेटच्या नंतरच मला म्हणजे इराणी ट्रॉफीच्या स्क्वॉड मध्ये घेतलेलं. डेब्यू करायला मिळाला नाही, पण मी बरोबर. 15 हा. मध्ये होतो. हो. आणि 30 मध्ये असायचो मी त्याच्यानंतर. 30 मध्ये पण मुंबईचं टीम म्हणजे अशी होती तेव्हा की धवल कुलकर्णी होते, आविष्कार साळवी, अजित आगरकर, म्हणजे खूप लोक होते ऍक्च्युली. सिनियर प्लेयर पण खूप छान छान बॉलर आहेत इंडिया हम्म. म्हणजे मुंबईमध्ये. हो. तर कॉम्पिटिशन पण खूप होतं, तर हे माहितीच होतं हम्म. की परत येऊन पण मेहनत करत राहावी लागेल आणि लोकल मॅचेस मध्ये पण परफॉर्म करत राहावं लागेल. तर आत बाहेर होतो. आणि शेवटी 2013 मध्ये मला नंतर कॅप मिळाली शेवटी. तर मेहनत भरपूर होती ऍक्च्युली अंडर 19 नंतर पण. वसीम जाफर मला वाटतं कॅप्टन होता तुझ्या डेब्यू मॅच मध्ये. डेब्यू मध्ये हो. येस. आणि त्या मॅच मध्ये तू KL राहुलला दोनदा बाद केलं होतं. एकदा रनआउट केलं होतं आणि एकदा मला वाटतं क्लीन बोल्ड केलं होतं. रनआउट केलं होतं, हा रनआउट केलं बरोबर. आणि क्लीन बोल्ड पण केलं होतं मला वाटतं सेकंड इनिंगला. बोल्ड एक तसं सेकंड तर इनिंग हे मध्ये. जे अंडर 15 पासूनचे जे डेज होते तेव्हापासून ते सगळं तुला त्याचा फायदा झाला असेल त्याला आउट करताना. आउट ऍक्च्युली नाही, आउट ऍक्च्युली इनसाइड एज लागलेली त्या बॉलमध्ये तर. हा तुझा मोठेपणा आहे, तू कबूल करतो. दुसऱ्या कोणी कबूल नसतं केलं. पण हो, एक्सपिरियन्स तर होता, कारण की सगळे माझ्या बॅकवालेच होते. मयांक अगरवाल होता,
के एल राहुल होता, करुण नायर होते, हे सगळे आमचे अंडर 15 NCAA वाल्या बॅच वाले प्लेयर आहेत. आणि तुझ्याही टीम मध्ये तेव्हा मला वाटतं सूर्या होता मुंबईच्या टीम मध्ये तेव्हा पण. सूर्या, शार्दूल, हे शार्दूल सगळे होता. आता त्या सूर्याविरुद्ध लहानपणीपासून. आता त्या सूर्याविरुद्ध तू तिकडे खेळणार आहेस. हो, होपफुली चान्स मिळेल त्याला टाकायला बॉलिंग, तर एक छान वाटेल ऍक्च्युली. हा, भेटायला पण छान वाटेल. नक्कीच नक्कीच. पण आता तू अंडर 19 वर्ल्ड कप खेळून घेतला होता. मुंबईकडनं डेब्यू पण झाला होता तुझा, रणजी ट्रॉफी खेळत होता. पण एकीकडे अभ्यास पण सुरू होता, एकीकडे मनात विचार पण ते होते. तर क्रिकेटर व्हायचं हे तू ठरवलं होतं की 10व्या 11व्या वर्षी, की आपल्याला मुंबईकडनं खेळायचंय, देशाकडनं खेळायचंय, जेव्हा तुला वेंगसरकर सरांच्या अकॅडमीमध्ये तिथे निवड झाली होती. पण अभ्यास पण एकीकडे पॅरलली तू करत होता. आणि इंजिनियर व्हायचं हे पण लहानपणापासूनच स्वप्न होतं. इंजिनियर व्हायचं असं लहानपणापासून नव्हतं, म्हणजे फक्त होतं की अभ्यास म्हणजे शिकण्याची इच्छा आहे मला. सायन्स आणि मॅथ्स आवडायचं. हम्म. तर शिकत राहावं काहीतरी नवीन रोज, अशीच इच्छा होती. आणि हळूहळू ऑपॉर्च्युनिटी म्हणजे 10वी मध्ये एक ऑप्शन येतं, सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स, बरोबर. तर त्याच्यात बरोबर. मला नक्की सायन्समध्ये इंटरेस्ट होतं. हम्म. माहिती होतं की कठीण असणार आहे क्रिकेट बरोबर. आणि क्रिकेटचं पण स्वप्न तेव्हा म्हणजे एल्फच्या वेळी एवढं नव्हतं माहित की एवढं मी पोचीन पुढे. पण जेव्हा मुंबईसाठी खेळलो, NCAA ला सिलेक्ट झालो, नंतर पाहिलेलं स्वप्न अंडर 19 इंडियाला खेळायचं. आणि 10वीच्या वेळा पण मला करायचं होतं सायन्स, तर अच्छा. तेव्हा पेरेंट्सनी पण सपोर्ट केलेला मला. आणि कॉलेजनी पण जिकडे मी होतो, म्हणजे पाटकर कॉलेजला होतो मी, 11वी 12वी गोरेगावला. बरोबर. तिथे पण सपोर्ट चांगला मिळालेला मला. आणि इंजिनिअरिंग कॉलेजला पण मला खूप चांगला सपोर्ट मिळाला. कठीण होतं भरपूर 11वी 12वी एस्पेशली, हम्म. कारण की 12वीचा अभ्यास असतो प्लस एंट्रन्स एक्झामचा अभ्यास असतो. आणि मी IIT साठी पण प्रिपेअर करायचो ऍक्च्युली. अच्छा. जय. त्याच्यासाठी पण क्लासेसला जायचो JEE मध्ये. तर 11वी 12वी आय थिंक खूप मला कठीण होत मॅनेज करणं प्रॅक्टिस सोबत वगैरे. पण केलं म्हणजे सगळ्यांच्या सपोर्ट्सनी, फ्रेंडनी पण सपोर्ट केलं मला अभ्यासामध्ये. माझे जे स्कूल फ्रेंड्स होते किंवा कॉलेजमध्ये नवीन फ्रेंड्स बनलेले, तर सगळ्यांच्या हेल्पमुळे झालं सगळं. आणि आणि इच्छा होती माझी, करायची मेहनत करायची इच्छा होती, तर होतं असं मला वाटतं. बरोबर आहे. इच्छा तिथे मार्ग निघतो असं म्हणतात, आणि ते खरं आहे. पण एक क्युरिओसिटी म्हणून विचारतो, जे आजच्या आपले जे पालक बघत असतील, आजचे खेळाडू बघत असतील, त्यांच्यासाठी पण एक मार्गदर्शन ठरेल, की 10वी आणि 12वीला तुला किती पर्सेंटेज मिळाले होते, कारण तू दोन्हीकडे तेवढाच वेळ देत होता, क्रिकेटच्या मैदानावर आणि अभ्यासासाठी कदाचित कमी वेळ दिला जात असेल. तर किती पर्सेंटेज मिळाले होते आणि त्यावर तू समाधानी होतास का? 10वी आणि 12वी. पण 10वी मध्ये अराउंड 90 काहीतरी मिळालेले मला, व्हेरी गुड. असं मला आठवतं. 12वीत पण सिमिलर होते आय थिंक, असंच काहीतरी. अच्छा. एक्झॅक्ट नाही माहिती मला आता एवढं ओके. पण हा अराउंड तेवढंच मिळालेले आय थिंक. पण जेव्हा तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली असतील, कम्प्युटर सायन्स तू मला वाटतं निवडलं होतं. कम्प्युटर सायन्स, हा. हा. तर त्यांचे क्लासेस म्हणा, सबमिशन म्हणा, प्रॅक्टिकल्स म्हणा, तर यासाठी कसं ते मॅनेज व्हायचं, कारण वेळ पण भरपूर खर्च होत असेल ग्राउंडवर आणि ऍट द सेम टाइम कॉलेजमध्ये. तर मोस्टली प्रॅक्टिकल्स वगैरे जेव्हा मी जायचो कॉलेजला तेव्हा मी बसायचो एक्स्ट्रा टाइम. म्हणजे प्रोफेसर्स पण सपोर्टिव्ह होते, काही काही प्रोफेसर्स खूप सपोर्टिव्ह होते, जे माझ्या सोबत बसायचे आणि समजवायचे. हम्म. दुसऱ्या फ्रेंड्सच्या घरी जायचो, ओके. फ्रेंड्स हेल्प करायचे असाइनमेंट्स वगैरे मध्ये. तर तसंच म्हणजे हेल्प घेऊन झालं झालं. अच्छा. पण मग BE कम्प्लीट झाला, इंजिनियर झाल्यानंतर मग तेव्हा तरी पण तू मुंबईत खेळत होता क्रिकेट, पण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं किंवा US ला जाऊन काही वेगळं आपण फर्दर स्टडीज साठी प्रयत्न करायचा, हा विचार कधी आला? आणि मग त्यामुळे असं वाटलं नाही की आपण कदाचित मुंबईत आपलं क्रिकेट मागे पडतंय, कारण तेव्हा कदाचित US ला जाऊन क्रिकेट खेळायचा विचार पण नसेल मनात. तर 2013ला BE कम्प्लीट झाली माझी आणि मला जॉब लागलेला एक पुण्यामध्ये. तर तेव्हा जॉब जॉईन करण्याच्या आधी मी ठरवलं की क्रिकेट सोडायचं नाही मला सध्या, तर मी जॉब नाही घेतला ऍक्च्युली. ओके. आणि
2 वर्ष पूर्ण क्रिकेटला मी असं देण्याचा विचार केला, तर पेरेंट्स पण सपोर्टिव्ह होते. यस. तर सौरव इंजिनियर झाला होता, त्यानंतर क्रिकेटचं आता सुरू ठेवायचं आहे की काही पर्यायाने वेगळा विचार करायचा आहे, असा काही विचार मनात आला होता? तर इंजिनिअरिंगच्या दरम्यान फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये मी 19 इंडिया खेळलेलो. बरोबर. आणि नंतर अंडर 23 25 असं खेळत होतो, पण रणजीमध्ये सिलेक्शन होत नव्हतं माझं. हो. आणि ऑब्व्हियसली अभ्यास पण भरपूर होता त्या 4 वर्षी, बीईच्या 4 वर्षी. करेक्ट. तर मला ग्रॅज्युएशन वाटतं कम्प्लीट. फर्स्ट इयर जास्त टफ गेलं होतं, कारण तू अंडर 19 इंडिया खेळत होता आणि थोडस काही विषय राहिले होते, नंतर एकदम तुला दुसऱ्या वर्षी जास्त विषय घेऊन जास्त मेहनत घेऊन ते कम्प्लीट करावं लागलं होतं. फर्स्ट इयर कठीण होतं ऍक्च्युली भरपूर, कारण की 6 सब्जेक्ट असतात बरोबर. दर सेमिस्टर मध्ये. आणि बेसिकली वर्ल्ड कप एक्झामच्या वेळेस आलेला. अच्छा. तर 6 पैकी 2 पेपर देऊन मी गेलेलो कॅम्पला. आणि कॅम्प पण लकीली मुंबईमध्ये होता, त्यामुळे मला 2 पेपर देता आले या ऍटलिस्ट. बीकेसीलाच होता मला वाटतं कॅम्प. तर सरांनी मला ऍटलिस्ट 2 पेपर देण्याची परमिशन दिली, तर 2 पेपर मी दिले. बाकी 4 मला केटी लागले, बेसिकली वर्ल्ड कपला ओके. गेलेलो. अच्छा. नेक्स्ट सेमिस्टर बरोबर 6 सब्जेक्ट त्या सेमिस्टरचे प्लस 4 ह्याचे 10 पेपर दिलेले एकत्र तेव्हा. अरे वा. ते कठीण होतं भरपूर ऍक्च्युली माझ्यासाठी. हम्म. तो वर्ष कठीण होता फर्स्ट इयर. नंतर मग स्टेटला खेळतच होतो, अंडर 23 25 मध्ये सिलेक्शन होत होतं मुंबईच्या, पण रणजीमध्ये होत नव्हतं पुढे. हम्म. कॉम्पिटिशन पण भरपूर होतं. बरोबर. तर तेव्हा मी ठरवलं की म्हणजे जेव्हा ग्रॅज्युएट होणार होतो, की पूर्णपणे फोकस करून रणजी ट्रॉफीसाठी ट्राय करायचं आहे. 2 वर्ष एक देऊ शकतो क्रिकेटला, कारण की शिक्षण चांगलं झालेलं आहे. बरोबर. तर त्यामुळे ठरवलं तसं की जॉब नाही घेतला मग. आणि ओके. 2 वर्ष तर ऑफ सीझन मध्ये मेहनत केली भरपूर. हम्म. पण असं नाही की शिक्षण थांबवलं. तर मी माझ्या 2 फ्रेंड्स बरोबर ऍक्च्युली मोबाईल ऍप्स तेव्हा खूप पॉप्युलर होत होते. नवीन तर नवीन. तेव्हा मी ते शिकत होतो, अँड्रॉइड प्रोग्रामिंग मी शिकत होतो, मोबाईलवर ऍप्स बनवणं शिकत होतो. ओके. आणि क्रिकेट रिलेटेड एक ऍप पण आम्ही बनवलेलं ते अच्छा. त्या 2 वर्षामध्ये. तर ते पण छान झालेलं, की व्हेरी डायरी गुड. लिहू शकतो, स्वतःची परफॉर्मन्स फीड करून डेटा दाखवतो वगैरे. चांगलं होतं ते अच्छा. ऍप पण. तर शिक्षण पण चालू होतं आणि त्या वर्षी मेहनत करून कॅप पण मिळाली ऍक्च्युली मुंबईची. हम्म. तर ते पण एक छान वाटलं की सिलेक्शन झालं मुंबईमध्ये. हम्म. आणि 2 वर्ष खेळलो. म्हणजे रणजी ट्रॉफी 4 डे मला एकच मॅच मिळालेली इन टीम. बरोबर. आणि त्याच्या नेक्स्ट मॅचला आय थिंक झहीर खान आलेले ओके. खेळायला. हा हा. आणि नंतर आम्ही क्वार्टर फायनल का काहीतरी हारलेलो मुंबई. तर सीझन बरोबर. संपलेला त्या वर्षी. हम्म. आणि विजय हजारे खेळलो मी त्या वर्षी. त्याच्यानंतर सगळ्या मॅच मी खेळलेलो. ओके. ते 2013 14 झालं. 2014 15 मध्ये विजय हजारे आधी झाले. सीझनच्या आधी. या. हा, सीझनच्या आधी. तर ते खेळलेलो. हम्म. नंतर रणजी ट्रॉफीला परत सिलेक्शन झालं नव्हतं माझं ऍक्च्युली. ओके. आणि T20ला टीम मध्ये होतो, पण 11 मध्ये मिळालं नव्हतं खेळायला. अच्छा. असं काहीतरी होतं. तर मग तेव्हा म्हणजे मी विचार केला की 2 वर्ष होत आली आणि म्हणजे सेटल होत नाहीये टीम मध्ये, हम्म. किंवा हम्म. IPL मध्ये पण कॅम्प्स मध्ये जायचो मी, सिलेक्शन्स मध्ये, ओके. प्रॅक्टिस मॅचेस मध्ये वगैरे इन्क्लूड व्हायचो, पण टीम मध्ये होत नव्हतं, किंवा चान्स नव्हता मिळत. पुढे होत नव्हतं. तर तेव्हा विचार केला की ठीक आहे, म्हणजे हम्म. लेट लोकल क्रिकेट खेळून खपण्यापेक्षा शिक्षण चांगलं होतं, तर प्रयत्न करू शकतो पोस्ट हम्म. ग्रॅज्युएटसाठी. तर मी ऍक्च्युली एंड ऑफ द सीझनलाच एक्झाम देऊन अप्लाय केलेलं युनिव्हर्सिटीज मध्ये. ओके. 2 3 मी कॉलेजेसलाच फक्त अप्लाय केलेलं, कारण की मोस्ट ऑफ द कॉलेजेस यांची डेडलाईन संपलेली ऑलरेडी, कारण मी भरपूर लेट अप्लाय केलेलं. ओके. ओके. आणि त्यातनं पहिले 2 मला रिजेक्ट आलेले ऍक्च्युली. ओ. तर मला माहितीच नव्हतं की मिळणार की नाही हा. US ला जायला. हम्म. नंतर मी ऍक्च्युली नोकरी शोधत होतो मुंबईमध्ये वगैरे, इंजिनिअरची सुरू केलेली तेव्हा.
लकीली मला कॉर्नेलचं म्हणजे ऍक्सेप्टन्स आलं. व्हेरी गुड. आणि कॉर्नेल वन ऑफ द टॉप आहे कॉलेजेस करेक्ट. कम्प्युटर सायन्स मध्ये. हो. तर नंतर शेवटी ठरवलं की ठीक आहे सोडू शकतो. म्हणजे खूप मला कठीण होतं क्रिकेट सोडायचं डिसाईड करणं. मला युएस मध्ये क्रिकेटची काय म्हणजे काय संबंधच नव्हता. काय काय हम्म. इन्फॉर्मेशनच नव्हती जास्त. हम्म. तर फक्त मी प्युअरली शिक्षणासाठी आलेलो, कारण की माझ्या इंजिनिअरिंगचे फ्रेंड्स खूप लोक आलेले युएस मध्ये आणि त्यांच्याशी टच मध्ये होतो. ओके. तर अच्छा. त्यांच्याशी गायडन्स घेऊन नंतर अप्लाय केलेलं. अच्छा. तर सोडूनच आलेलो मी युएसला ऍक्च्युली 2015 मध्ये मी आलेलो ऍक्च्युली. मग जरी तू क्रिकेटला बाय बाय केला असशील तेव्हा अभ्यासासाठी किंवा फर्दर स्टडीजसाठी, पण क्रिकेटने तुला सोडलं नव्हतं असं म्हणता येईल आपल्याला. कारण मग तू तिथे एकीकडे स्टडीज म्हणा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग इमिजिएटली जॉब मिळाला तिथे? ग्रॅज्युएशन नंतर जॉब मिळाला. लकीली मिळाला मला जॉब सॅन फ्रान्सिस्को मध्ये आणि तिकडेच आहे मी कामाला अजूनपर्यंत. ओके. ओरॅकल मध्ये मला वाटतं ओरॅकल जॉब. मध्येच आहे. ओके. पण मग क्रिकेट तिथे सुरू कसं झालं? कारण तेव्हा आज जे अमेरिकेतलं क्रिकेट दिसतंय की आजकाल बऱ्यापैकी प्रोफेशनल्स तिथे खेळतात वेगवेगळ्या देशातल्या, तेव्हा एकदमच जस्ट फन म्हणून क्रिकेट खेळलं जात असेल तेव्हा, की तेव्हा पण होतं क्रिकेट? तुझं कसं मग तर तिथलं ती क्रिकेट सुरू झालं? पण गोष्ट अशी, हा तर तिथे क्रिकेट म्हणजे क्लब क्रिकेट व्हायचं युजली वीकेंड टू वीकेंड. हम्म. पण ते पण असं प्रोफेशनल नसायचं. म्हणजे ओके. आपणच पे करून खेळायचं. म्हणजे टुर्नामेंट जसे अच्छा. ऑर्गनाईज होतात ना तसे हा. जे लोकल असायचे पॉकेट्समध्ये कॅलिफोर्नियामध्ये काही असतात. आणि त्याच्यात पण पिचेस नसतात. म्हणजे ऍस्ट्रो टर्फ असतं किंवा ओके. मॅटिंग असतं तिकडे मॅटिंग हा. असतं. टफ नसतात. आणि टफ नसायचे. प्रॅक्टिस बिक्टिस करायचोच नाही, नुसतं मॅच खेळायचो सॅटर्डे संडेला. ओके. तर आणि असे फ्रायडे सॅटर्डे संडे असे T20 टुर्नामेंट्स असायचे. काही 2-3 चांगले टुर्नामेंट्स असायचे. हम्म. हम्म. तर एक स्टेडियम होतं तेव्हा फ्लोरिडामध्ये जे फ्लोरिडा अजूनपर्यंत आहे. अजूनही आहे. ते हा तिथे एक चांगली टुर्नामेंट व्हायची दरवर्षी. तर ती खेळायला सुरू केली आणि तिकडे चांगले प्लेयर यायचे वेस्ट इंडिजचे वगैरे. ओके. ओके. तर क्लब क्रिकेटमध्ये मी ज्या क्लबसाठी खेळायचो तेव्हा त्या क्लबमध्ये करंट त्यावेळेच्या युएस टीमचे 4-5 प्लेयर होते आमच्या अच्छा. क्लबमध्ये. अच्छा. अरे वा. तर तेव्हा ओके. कळलं मला की क्रिकेटचा काय सीन आहे तिकडे. हम्म. आणि सॅन फ्रान्सिस्कोला मी राहायचो आणि लॉस एंजेलिस 6 एल. तासाचा ड्राईव्ह आहे तिकडून. अच्छा. तिथे पिचेस आहेत काही क्रिकेटचे. तर तिथली टुर्नामेंट ऍक्च्युली स्पाइक शूज घालून खेळू शकतो अच्छा. प्रॉपर तिथे टर्फ पिचवर विकेट प्रॉपर घास. होते. तर तिथे जायचो मी फ्रायडेला गाडी चालवून. फ्रायडेला 6 तास गाडी चालवून हो. ऑफिस संपल्यावर रात्री कोणाकडे तरी राहून तिकडे सॅटर्डेला खेळायचो मॅच तिकडे आणि परत यायचो घरी. आणि मग मग सोमवारी कामाला परत तसं. ओके. आणि तसं सुरू झालं. आणि पण तेव्हा नॅशनल टीम पण डिव्हिजन 4 मध्ये होती, डिव्हिजन 3 मध्ये होती. खूप हम्म. खाली होती तेव्हा. हम्म. आणि युएस ला खेळण्याची संधी पण नव्हती, कारण की रूल पण स्ट्रिक्ट होते. रूल असा होता की 7 वर्ष राहायला पाहिजे अच्छा. त्या कंट्रीमध्ये. आणि ओके. सिटिझनशिप असली पाहिजे किंवा परमनंट. हा. आणि हा. मी वर्क विजावर होतो. मी तेव्हा ऍक्च्युली स्टुडंट विजावर होतो. हो. तर नॅशनल टीमला खेळायचा काय संबंधच नव्हता. संबंधच नव्हता. हा. तर मी लोकल क्रिकेट फनसाठी खेळायचो आणि एन्जॉय करायचो. हम्म. तर ऍक्च्युली लकीली काय झालं, माझे जेव्हा 3 वर्ष पूर्ण होत आले युएस मध्ये, तेव्हा नक्की आयसीसीने रूल चेंज केला, 7 वर्षाचा 3 केला. अरे वा, व्हेरी गुड. ते पण असं लक होतं माझं की. आणि त्यांनी क्रायटेरिया आय थिंक खूप रिलॅक्स केला, 7चा 3 केला. आणि माझे जस्ट 3 वर्ष झालेले तेव्हा अच्छा. पूर्ण. अच्छा. आणि तेव्हा जस्ट युएस ची टीम डिव्हिजन 3 साठी प्रिपेअर करत होती करेक्ट. आणि ती लॉस एंजेलिसलाच आलेली ट्रेनिंगसाठी.
ओके. तर मी त्यांच्या प्रॅक्टिस मॅचेसला त्यांना बॉलिंग टाकायला गेलेलो. ओके. तर ओके. तेव्हा मला कोचेसनी बघितलं, त्यांना चांगली बॉलिंग टाकली की त्यांना कळलं की मी खेळलेलो आहे वगैरे वगैरे. हा हा. तिकडनं मला त्यांनी घेतला टीम मध्ये पहिला डेब्यू. आणि त्यांचा फास्ट बॉलर होता, ते मेन दोन होते टीम मधले, ते इंजर्ड झालेले तेव्हा. अच्छा. तर टीम मध्ये नेमकी तेव्हा जागा आली, एलिजिबल मी झालो, ते सगळं हा. एकत्र आलं. या. आणि वेस्ट इंडिजला आम्ही गेलेलो, त्यांचं जे इक्विव्हॅलंट ऑफ विजय हजारे असतं, सुपर 50 बोलतात ते लोक ओके. तिकडे. ओके. हा. तर ते लोक US आणि कॅनडाच्या टीमला इन्व्हाइट करतात आणि अच्छा. त्यांचे फर्स्ट क्लास टीम्स असतात. ओके. ओके. तर डायरेक्ट माझा USAचा डेब्यू लिस्ट ए मध्ये झाला त्यांच्या अरे, टुर्नामेंटमध्ये. व्हेरी आणि गुड. तिकडे चांगली टाकली मी बॉलिंग. त्यांचे चांगले चांगले प्लेयर होते, म्हणजे शिव चंद्रपॉल वगैरे होते. पॉल होते आय थिंक. या. ऑल प्लेयर्स वर प्लेइंग फॉर वेस्ट इंडिज, वेस्ट अँड्रे इंडिज. रसल वगैरे अरे वा. सगळे खेळायचे. तर चांगलं ओके. मिळालं opportunity तिकडे खेळायला. हम्म. आणि हम्म. चांगली झाली तिकडे बॉलिंग माझी. आणि तिकडनं जाऊन आम्ही नंतर डिव्हिजन 3 आम्ही जिंकलो. हम्म. एक टुर्नामेंट झाल्यावर नंतर मला त्यांनी कॅप्टन्सी दिली टीमची. अच्छा. आणि नंतर मी 3 वर्ष लीड केली टीमला. आणि टीम पण आमची चांगली इम्प्रूव्ह होत गेली नंतर. हम्म. अं, ज्या ज्या कारणासाठी US मध्ये गेला होता, की आता अभ्यास करायचा आहे, अजून चांगली नोकरी मिळवायची आहे, इंजिनिअरिंग मध्येच आपल्याला पूर्ण फोकस करायचा आहे, ते तर तू पूर्ण केलंच आणि सध्या पण चांगला जॉब करतोय. पण अमेरिकेत पण म्हणून क्रिकेट सुरू केल्यानंतर त्या देशाचं नेतृत्व करणं ही किती मोठी अभिमानाची गोष्ट होती तुझ्यासाठी, ती संधी मिळणं. हो, म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं. मी खेळण्याचाच विचार नव्हता केलेला. तर एक खूप आभार मानतात म्हणजे देवाचं, की मला एक ती संधी मिळाली. परत जी लहानपणाची आवड होती ती परस्यू करण्यासाठी. तर अजून काही शब्द नाही माझ्याकडे. मी अजून पण म्हणजे विचार नाही करू शकत कसं झालं. खूप गोष्टी एकत्र घडाव्या लागल्यात हे होण्यासाठी. तर बरोबर. हम्म. पण त्यापूर्वी कधी तू लीड केलं होतं मुंबईत वेगवेगळ्या एज ग्रुप मध्ये म्हणा किंवा क्लबला, टीमला? स्टेटला नव्हतं केलं, पण शाळेमध्ये केलेलं. आणि अच्छा. हे जे सिलेक्शन असायचे ना, एल्फ कप असायचा हो किंवा हो हो. मुंबईचे सिलेक्शन कॅम्प्सच्या टुर्नामेंट्स, टीम्स ज्या असायच्या स्पोर्ट्स त्या. स्टार असायचा अंडर 19 मध्ये. हो. हा, तसले टुर्नामेंट्स मी केलेले, पण लिडरशिपचा एवढा एक्सपिरियन्स नव्हता मला ऍक्च्युली. अच्छा. पण तर तिकडेच मला कोच आमचे खूप सपोर्टिव्ह होते. पोबुडू सर म्हणून होते आमचे. तर श्रीलंकेचे मला वाटते. हा, ओबोडू श्रीलंकेचे दसानायके. आहेत. तर या. त्यांनी पण मला भरपूर काय काय शिकवलं लिडरशिप बद्दल. हळूहळूच शिकलो मी, असं नाही की ऍक्च्युली. जॉब खरं. वरच शिकलो. त्यानंतर त्यानंतर अमेरिकेच्या क्रिकेटमध्ये जर मेजर टर्न कुठे मिळाला असेल तर मला वाटतं जे मायनर लीग आणि मेजर लीग सुरू झाली तिथे पण हम्म. खरी संधी मिळाली. आणि आयसीसीचा पण त्यात महत्वाचा रोल त्यांनी निभावलेला आहे. जसं तू म्हटलं की त्यांनी नियम बदलले, 7 वर्षाचा 3 वर्षाचा टेन्युअर केलं एलिजिबिलिटीसाठी. आणि त्यामुळेच मग आता हरमीत, म्हणजे तू तर आधीच खेळलास पण हरमीत पण क्वालिफाय झाला, किंवा आपला पटेल कर्णधार आहे सध्या जो वर्ल्ड कप मध्ये करणार आहे, हे सगळे क्वालिफाय झाले. तर या सगळ्या गोष्टी जुळून येणं हे किती महत्वाचं होतं, कारण मेजर लीग मला वाटतं मेजर पार्ट त्यांनी रोल केला या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये. डेफिनेटली आय थिंक थोडे लँडमार्क्स होते. फर्स्ट लँडमार्क होता जेव्हा आम्ही डिव्हिजन 2 जिंकलो हा. नामिबियामध्ये. आणि तेव्हा आम्हाला ऑफिशियल ODI स्टेटस मिळालेलं. बरोबर. तर ते दॅट गॅरंटीड अस 36 ODI गेम्स इन द नेक्स्ट 3 years. बरोबर. तर आम्ही होम अवे ट्रायंग्युलर सिरीज खेळायला लागलो. आम्ही हं. होम सिरीज खेळलो, दुबईमध्ये खेळलो, नेपाळमध्ये खेळलो, स्कॉटलंडमध्ये खेळलो. तर खरंय. तिकडे एक्सपिरियन्स चांगले व्हावे लागले. टीम हं. आमची बनत गेली. प्लस 7 वर्षाचं 3 वर्ष झाल्यामुळे चांगले चांगले प्लेयर मिळायला लागले. आणि US सिटीजन्स पण होते काही काही, जे वेस्ट इंडिजला राहायचे किंवा ऑस्ट्रेलियाला राहायचे, ते हा. सापडले आम्हाला. हम्म. तर त्यांनी पण टीम स्ट्रॉंग झाली त्या 2 वर्षांमध्ये. आणि नंतर मायनर लीग इंट्रोड्यूस झाली. तेव्हा मायनर लीग जी एंटिटी आहे मेजर लीग, त्यांनी भरपूर प्रोफेशनल क्रिकेटर्स
मध्ये साईन करून आणलेले. तर त्यात ते कोरी अँडरसन, उन्मुख हो, चांद हे सगळे आले सगळे. तर बरोबर. लोकल क्रिकेटचं स्टँडर्ड पण भरपूर वाढलं तेव्हा इम्प्रूव्ह झाला. नंतर. आणि जास्ती टुर्नामेंट व्हायला लागले. स्टेडियम्स बांधले. 3-4, आता आय थिंक 4-5 चांगले स्टेडियम्स आहेत US मध्ये, आणि अजून बरोबर. बनतायत. बरोबर. तर इन्फ्रास्ट्रक्चर बनायला लागलं आणि हम्म. लोकल प्रॅक्टिसची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली. हम्म. ट्रेनिंग फॅसिलिटीज इम्प्रूव्ह झाले थोडे. तर आणि प्लस मायनर लीग पण हिट झाली ऍक्च्युली. क्राऊड पण चांगले यायला लागले मॅचेसला. हम्म. मार्केटिंग चांगली मिळाली. तर दॅट लेड टू लास्ट इयर मेजर लीगचा लॉन्च झाला. आणि दॅट वॉज ऑलमोस्ट लाईक मिनी IPLच आय वुड से. कारण की ऑलमोस्ट सगळे प्लेयर असे होते जे IPL खेळलेले आहेत, जे बाहेरचे सगळे प्लेयर स्टार आहेत. प्लेयर. या. तर लोकल आणि आणि ओनर्स पण आय थिंक 4 फ्रँचायझ ओनर्स IPLचे आहेत आणि 2 बिग बॅशचे आहेत ऑस्ट्रेलियाचे. सर टॉप क्वालिटीची लीग झाली ती. करेक्ट, करेक्ट. आणि या. ते आम्हाला बूस्ट मिळाला ऍक्च्युली. त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. त्या प्रोफेशनल सिस्टम मध्ये ट्रेनिंग हम्म. करायला आम्हाला मिळालं. त्या स्टाफ आणि परफॉर्म ज्या लोकांनी केलं आमच्यामध्ये, त्यांचा कॉन्फिडन्स तर भरपूरच बूस्ट झाला की आम्ही ह्या लेवलवर परफॉर्म करू शकतो. करू शकतो. या. आणि त्यामुळे लोकांना दुसऱ्या लीग्स मध्ये पण चान्स मिळायला लागले. कॅरेबियन प्रीमियर लीग असेल किंवा येस. दुबई T20 मध्ये आमच्या 2-3 लोकांना चान्स मिळाला. तर चान्सेस ओपन अप झाले. तिकडे जाऊन अजून शिकायला मिळालं. तर असं असं हळूहळू ते झालं. प्लस ODIचं जे 3 वर्षाचं सायकल होतं ते चांगलं आम्ही खेळलो. आणि वर्ल्ड कप 2023च्या वर्ल्ड कपच्या फायनल क्वालिफायर राऊंडला पोहोचलेलो आम्ही झिम्बाब्वेमध्ये. करेक्ट. तर झिम्बाब्वेमध्ये पण आम्ही वेस्ट इंडिजच्या सोबत खेळलो मॅच. थिंक आम्ही 30-40 रननी हरलेलो. म्हणजे पण आम्ही आम्ही खेळलेलो डिसेंट ऍक्च्युली ती क्लोज मॅच मॅच झाली. पण. या. श्रीलंकाच्या अगेन्स्ट वॉर्मअप मॅच आम्ही खेळलो. तर त्या टीम्स बरोबर आम्हाला आयडिया यायला हे लागले की आम्ही कुठे आहोत, काय इम्प्रूव्ह करावं लागेल. हम्म. तर हम्म. तसं एक्सपोनेन्शियली म्हणजे आणि आता ही ऑपॉर्च्युनिटी आहे आता आमच्याकडे. तर हळूहळू इम्प्रूव्ह होतंय आणि आम्हाला एक्सपोजर जास्त टॉप क्वालिटी क्रिकेटर्स बरोबर खेळायचा मिळतोय. करेक्ट. तर या या होपफुली ग्रो प्रोसेस. होत जाईल अजून. बिलकुल. तेच मला विचारायचं की या प्रोसेसमध्ये अमेरिकेचं क्रिकेट किती ग्रो झालं, म्हणजे ग्रासरूट लेवलवर क्रिकेट किती वाढलंय, की मूळ अमेरिकन्स किती सिरियस आहेत क्रिकेटसाठी. मला वाटतं अंडर 19 चे 2-3 प्लेयर्स या तुमच्या अमेरिकेच्या सध्याच्या वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमध्ये आहेत T20च्या. तर खरोखर ग्रासरूट लेवलवरून क्रिकेटर्स किती मिळत आहेत अमेरिकेला. तर लास्ट 2-3 वर्षामध्ये ऍक्च्युली 5-6 इकडच्या बॉर्न अँड ब्रॉटअप लोकांनी पण डेब्यू केला आहे व्हेरी US गुड. साठी. आणि अजून पण प्रॉमिसिंग आहेत यंगस्टर्स भरपूर. प्लस अकॅडमी लेवलवर पण जेव्हा आम्ही लोकल जातो, अंडर 13 अंडर 15 ची पोरं पण भरपूर प्रॉमिसिंग आहेत. हम्म. टॅलेंट भरपूर आहे इकडे. फक्त एक हर्डल आहे की सगळीकडे प्रॉपर पिचेस नाही आहेत अजून. हम्म. तर लोकल ग्राउंड जे असतात क्लब क्रिकेटचे सगळे ॲस्ट्रो टर्फ वाले असतात किंवा बरोबर. सिंथेटिक वगैरे वाले असतात. तर हम्म. ते एक हर्डल आहे. हळूहळू ते दूर आणि होईल. ते हळूहळू दूर झालं की एकदा अंडर 15 ची टुर्नामेंट आपली जशी इंडियामध्ये होते, हो. अंडर 15 अंडर 17, आता सध्या अंडर 19 होते आणि सिनियर होते. अच्छा. तर ओके. हळूहळू एज ग्रुपचं क्रिकेट इम्प्रूव्ह झालं की अजून जास्त इकडचे चांगले प्लेयर बघायला मिळतील. पण इंटरेस्ट आहे म्हणजे अच्छा. प्लेयर्स ट्रेनिंगला तर येतात. अकॅडमीमध्ये भरपूर पोरं असतात. ओके. आता तर ग्रो मला होत आहे भरपूर. मला वाटतं तुमच्या म्हणजे अमेरिकन्स आणि तुम्ही सगळे जे आता अमेरिकेच्या टीम मध्ये आहात त्यांच्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आणि खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दार ठोठावते, ती म्हणजे T20 वर्ल्ड कप, जो अमेरिकेत खेळला जातो आणि वेस्ट इंडिज मध्ये आपल्या होम ग्राउंडवर तुम्ही खेळणार आहात. तर या ऑपॉर्च्युनिटीकडे कसं बघतोस.
लाईक आय सेडला मी झिम्बाब्वेला आम्हाला चान्स मिळालेला टू प्ले अगेन्स्ट वेस्ट इंडिज, श्रीलंका. तर आता परत अजून चांगल्या चांगल्या टीम्स बरोबर खेळण्याचा चान्स मिळतोय. पाकिस्तान, इंडिया, आयर्लंड पण चांगली टीम आहे आता. तर आणि आमची क्वालिटी पण वाढलंय आता, कारण की मेजर लीग आम्ही खेळलेलो आहे. बरोबर. काही काही प्लेयर आमचे बाहेरचे लीग्स पण खेळलेले, जसं अली खान आहे, हो. सीपीएल तो खेळलेला आहे. आय थिंक तो केकेआरच्या सिस्टमला पण होता, आयपीएल मध्ये पण होता. हो. हरमीत स्वतः तर काही खेळलाय. काही प्लेयर्स, कोरी अँडरसन आहे जो ऑब्व्हियसली हो. वर्ल्ड कप खेळलेला आहे, आयपीएल म्हणजे ऑलरेडी खेळलेला आहे. तर टीम हम्म. पण चांगली आहे आमची आता. सेम टीम नाहीये जशी आधी होती. हम्म. तर आम्ही एक्सायटेड आहोत ऑब्व्हियसली. पण एक एक मॅच बघायचंय आम्हाला, आमचं बेस्ट द्यायचंय आणि बघायचंय की काय होऊ शकतं. T20चा गेम आहे, 3 तासाचा गेम आहे. जो कमी चुका करेल, जो चांगला खेळेल, त्या दिवशी काही होऊ शकतं. एक्सायटेड होणं साहजिक आहे, कारण तुम्ही तसा परफॉर्मन्स पण केलाय. नुकतंच तुम्ही बांगलादेशला हरवलेलं आहे. टेस्ट प्लेइंग नेशनला मला वाटतं अमेरिकेने पहिल्यांदा हरवण्याची कामगिरी केलेली आहे. तर बांगलादेश विरुद्ध सिरीज जिंकणं, T20 सिरीज जिंकणं, हा किती मोठा बूस्टिंग फॅक्टर आहे अमेरिकन क्रिकेटसाठी. आणि तूही त्यात खूप महत्वाचा मोठा रोल ऍक्च्युली. हे केलेला आहे. एक व्हॅलिडेट करते ते जर्नी 4 वर्षाची, म्हणजे नॅशनल टीमची पण, प्लस सगळ्या ऑर्गनायझर्सची, की जसं सिस्टमॅटिकली ग्रो केलेलं आहे इकडे क्रिकेट, तर व्हॅलिडेट होतं की यू आर ऑन द राईट राईट ट्रॅक. ट्रॅकवर ग्रो होतंय. हा, राईट ट्रॅकवर होतंय. स्टील लॉंग वे टू गो आय थिंक, कारण की इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे अजून खूप पाहिजे प्रॉपर सिस्टम होण्यासाठी. पण लोक आहेत, पोरं आहेत, तर बनवू शकते सिस्टम चांगली. आणि कंटिन्यू करत राहायला पाहिजे. आणि आमच्यावर आय थिंक करंट लॉट ऑफ प्लेयर्स वर चांगली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की आम्ही कसं ह्या विंडो ऑफ टाइमचा बेस्ट उपयोग करून चांगल्यात चांगला परफॉर्मन्स देऊ, तर जास्ती फॅन एंगेजमेंट येईल. तर ते आमचं गोल असेल, बेस्ट द्यायचं. जिंकू हरू ते सांगू नाही शकत, पण बरोबर आहे. आम्ही बेस्ट देऊ. या. सौरभ, या या वर्ल्ड कप मध्ये खास करून अमेरिकेचा तू उल्लेख केला की तिथे फारशा टर्फ विकेट नाही आहेत. जे 4-5 स्टेडियम्स आहेत तिथे टर्फ विकेट्स असतील, फारशे नाही आहेत. आणि तिथेही मला वाटतं न्यूयॉर्कचं जे नवीन स्टेडियम झालेलं आहे तिथे विकेट्स ज्या आता असणार आहेत त्या पण ड्रॉप इन पिचेस आहेत. म्हणजे बाहेरून तयार करून, ऍडलेट वरून किंवा बाहेर तयार करून तिथे विकेट त्या प्लेस केल्या जाणार आहेत. तर याचा किती फरक पडेल, कारण मला वाटतं तुम्ही तिथे खेळला नसाल अजून फारसं त्या हा, मैदानावर. हा. डलास वगैरे आम्ही इतर पण इतर ठिकाणी खेळला नाही. असाल, तर याचा किती फरक पडू शकतो. तर डॅलसच्या ग्राउंडवर पण मेजर लीग साठी लास्ट इयर म्हणजे असंच केलेलं. लास्ट मोमेंटच रेडी झालेलं ग्राउंड. आय थिंक ड्रॉप अच्छा. इन विकेटच होती तिकडे पण. ओके. डॅलस चांगलं खेळलेलं ऍक्च्युली. विकेट इट वॉज स्पोर्टिंग. बॅटिंग हेल्प विकेट. होतं Clippersला पण, आणि स्कोअर पण ओके. झाले. ओके. तर या न्यूयॉर्क आम्हाला पण नाही माहिती ऍक्च्युली. मी पण तर होम ग्राउंड असं बोलू नाही शकत आम्ही. आम्ही पण नाही खेळलो तिकडे अजून. अं, तर बघू, आमच्यासाठी पण सरप्राईज असणार ती पिच, माहिती नाही मला पण. पण पण ज्या खोऱ्यांनी धावा निघत होत्या आयपीएल मध्ये, म्हणजे असं वाटायचं तर 200 तर 220 पण इझिली चेस करू शकतात T20 मध्ये. कदाचित तशी सिमिलॅरिटी या T20 वर्ल्ड कप मध्ये आपल्याला अमेरिकेत खेळताना किंवा वेस्ट इंडिज मध्ये खेळताना दिसणार नाही. माहिती नाही ऍक्च्युली. प्लेयर्सची क्वालिटी पण भरपूर वाढलेली आहे, आणि बॅट्समन तर नेक्स्ट लेवलवर आता पोहोचलेले आहेत. काही पण शॉट खेळतात, कुठला पण बॉल सिक्स मारतात. आता काय बोलायचं. पण आता पिचेस बघू. तिकडे इंडियाला ऑब्व्हियसली बॅटिंगसाठी चांगले कंड्युसिव्ह असतात बरोबर. पिचेस. इथे माहिती नाही मला ऍक्च्युली. आम्हीच नाही बघितलंय पिचेस अजून इकडे. तर हो, होपफुली थोडी हेल्प असणार बॉलरसाठी. या नक्कीच बॉलर्सनी ती होप ठेवायलाच पाहिजे. ऑप्टिमिस्टिक राहायला पाहिजे. पण पण सगळ्यांच्या नजरा ज्या सामन्याकडे लागल्या, अर्थात भारत पाकिस्तान या सामन्याकडे असणार आहेत. पण भारत आणि अमेरिका या सामन्याकडे पण सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि ज्यात भारताविरुद्ध भारत असा सामना रंगताना दिसेल, कारण दोन भारतीय आणि ते दोन मुंबईकर भारताविरुद्ध त्या न्यूयॉर्कच्या मैदानावर उतरताना दिसतील, सौरभ आणि हरमित.
तर ज्यांच्या सोबत तुम्ही खेळलेला आहात, ज्यांच्या विरुद्ध खेळला विराटला तू बॉलिंग टाकलेली आहे, राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचे कोच आहेत, त्यांच्या विरुद्ध त्यांना तू बॉलिंग टाकली आहे, सूर्या तुझ्यासोबत मुंबईकडनं खेळलेला आहे, त्याला बॉलिंग टाकलेली आहे. तर यांच्या विरुद्ध खेळताना मनात काय विचार असतील, आणि तेही वर्ल्ड असं कपच्या तेच स्टेजवर. विचार केला नाहीये अजून, असं विचार नाही केलाय. पण ऑब्व्हियसली त्यांना भेटून छान वाटेल, कारण की खूप समय झालाय ऑलमोस्ट आय थिंक 10 वर्षापेक्षा, दहा दहा हो. वर्ष मला ऑलमोस्ट आता म्हणजे इथे येऊन झाली, तर त्यांना भेटलो नाहीये. आणि त्यांचं क्रिकेट पण किती इम्प्रूव्ह झालंय त्या काळापासून. तर मी त्यांच्यासाठी खुश पण आहे की ते लोक आपलं करिअर चांगलं घडवू शकले इंडियामध्ये. तर भेटायला छान वाटेल. ऑपोजिट खेळायला तर आय थिंक सगळ्या मॅच आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. असं नाही की फक्त ती ती मॅच ऑब्व्हियसली इमोशनल असणार, कारण की ओळखतो सगळ्यांना. पण माझ्या टीमसाठी माझं जे काम आहे ते करायला मी ट्राय करत राहील. मला कमी रन द्यायचे, या. न्यू बॉल दिला तर विकेट काढायला ट्राय करायचं. या. आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये बॉलिंग आली तर डिफेंड करायचं टोटल. तेच माझं सिम्पल मी म्हणजे ठेवायला प्रयत्न करीन. पर्सनल लेवलवर सूर्या तुझा खूप चांगला मित्र असेल, पण सध्या तो आयसीसीचा T20 रँकिंग मध्ये वर्ल्ड नंबर 1 बॅट्समन आहे. आणि दुसरीकडे विराट कोहली आहे, जो ज्याचा करंट फॉर्म आणि त्याचा अग्रेशन म्हणा किंवा त्याचा बॅटिंगची स्टाईल म्हणा, या दोन्हीही अपोनंट टीमच्या मनात, बॉलर्सच्या मनात खास करून धडकी भरवतात. तर हे या दोघांना बॉलिंग करणं किती चॅलेंजिंग असेल तुझ्यासाठी? आय थिंक दोघांना नाही, सगळेच टॉप 6 तुम्ही बघा इंडियाचे कोण, सगळे आपापल्या रोलमध्ये दिग्गज आहेत. खरंय. तर असं काही स्पेसिफिक मी असा विचार करतो की मी जेव्हा बॉलिंग टाकतो तेव्हा तो बॅट्समन आहे, त्या बॅट्समनचे काही स्ट्रेंथ्स असतील. हम्म. आणि आम्ही जे प्लॅन केलंय त्या बॅट्समन साठी ते करायला ट्राय करायचं. आता तरी त्यांनी 6 मारली तर मारली, काय करू शकत नाही. आणि आउट झालं तर छानच आहे. हम्म. तर बेस्ट द्यायचा आणि जे आमच्या हातात आहे, तर आम्हाला कळेल की कुठे आमचं स्किल आहे. खरंय, जर खरंय. आहे नाही त्या लेवलवर खेळायचा, आणि तो फीडबॅक तो छान असेल, आहे तर कॉन्फिडन्स बूस्ट होणार, नाही आहे तर काय इम्प्रूव्ह करायचं हे शिकायला मिळणार. या. तर हेच म्हणजे सिम्पल ठेवायचा प्रयत्न करीन. बट तू आधी जसं म्हटलं की T20 मध्ये काहीही होऊ शकतं आणि त्या पर्टिक्युलर डेवर, बट डू यू थिंक दॅट एनिथिंग कॅन हॅपन? एनीवन कॅन बीट एनीवन इन दिस वर्ल्ड कप, इन्क्लुडिंग अमेरिका? म्हणजे मार्जिन्स खूप हे असणार. म्हणजे वी हॅव टू बी ॲट द बेस्ट ऑफ आवर गेम टू बी प्रॅक्टिकल. आणि तरी गॅरंटी नाही की आम्ही जिंकू की नाही, कारण की त्यांच्या टीमचे 80% जरी खेळले चांगले, तर त्यांचं क्वालिटी अशी आहे की, तर आम्हाला वेट करायचं की थोडं लक पण असलं पाहिजे, थोडं पिचनी पण ऑफकोर्स. हेल्प केलं पाहिजे. आणि आणि आम्ही रेडी पाहिजे दर त्या सिच्युएशन मध्ये परफॉर्म करायला. तर ते आमच्या हाती आहे, बाकी आमच्या हाती नाही कोण कसा खेळेल. हम्म. आणि बघू आम्ही आम्हाला आम्ही खेळलो पण नाही त्या दर्जाच्या टीम्स सोबत, तर कळेल आम्हाला, ऍक्च्युली फील्डवरच कळेल ऍक्च्युली. येस. तुमच्याकडे स्किल आहे, टॅलेंट आहे, कदाचित मॅच एक्सपोजर तेवढं नसेल, पण एक तुमच्या फेवरमध्ये गोष्ट आहे की मॅचेस सकाळी सुरू होणार आहेत, 10-10:30चं टायमिंग आहे, जिथे कदाचित तुझ्यासारखे वेगवान गोलंदाज असतील की ज्यांना कदाचित पिचेसची थोडीशी हेल्प मिळू शकेल, मुवमेंट मिळू शकेल. तो एक थोडासा ऍडव्हान्टेज होपफुली म्हणता येईल. होपफुली इंटरेस्टिंग टू सी ड्यू कसं असेल तिकडे बघायला. नाही हम्म. माहिती ना, ग्राउंडच नाही बघितलंय आम्ही अजून तिकडे न्यूयॉर्कचं, तर माहिती खरंय, नाही, खरंय, सांगू नाही. खरंय. पण डॅलस मध्ये तर गरमी आहे भरपूर, तर आय अच्छा. डोंट नो व्ह्यू कसं असणार तिकडे. पण ओके. पाऊस पण असतो, आता पाऊस पडलेला आहे. आता काय काय ओके. माहिती का वेदरचं काय होतंय. अच्छा. बघू कसं होतं. नक्कीच सौरभ, ऑल द बेस्ट. या T20 वर्ल्ड कप मध्ये इंडिव्हिज्युअली तू आणि अमेरिकन टीम चांगली कामगिरी करेल अशी आपण अपेक्षा करूया. भारताविरुद्ध तेवढी चांगली कामगिरी नाही केली तरी चालेल. पण पण या टप्प्यावरून तू अमेरिकन क्रिकेट पुढे जाऊन कसं बघतोयस, की आता सगळ्या फॅसिलिटीज डेव्हलप होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढते, टर्फ पिचेस पण वाढतील, ग्रासरूट लेवलवर क्रिकेटर्स मिळत आहेत. तर येणाऱ्या 5 वर्षात किंवा
त्यानंतर सध्या असोसिएट टीम म्हणून अमेरिकेकडे बघितलं जाते किंवा तो दर्जा आहे. पण पुढे जाऊन जसा स्कॉटलंडला मिळाला किंवा या टीम्सला मिळाला दर्जा, तसा पुढे जाऊन तुला वाटतं की अमेरिकन क्रिकेट पण टेस्ट प्लेइंग नेशन म्हणून होऊ शकेल भविष्यात? तर डेफिनेटली फुल मेंबर होऊ शकते जर आम्ही नेक्स्ट 3 वर्ष कन्सिस्टंटली जे ट्रॅजेक्टरी आम्ही दाखवलेली आहे की त्या ट्रॅजेक्टरीवर आम्ही कंटिन्यू झालो तर होऊ शकतो. वर्ल्ड कप्स आणि मेजर टुर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स पण इम्पॉर्टंट असणार आहे आमचा. आणि प्लस फक्त टीम चांगलं करून पण होत नाही, इन्फ्रास्ट्रक्चर पण असलं पाहिजे. खरंय. टेस्ट प्लेइंग नेशन साठी भरपूर हवं आय थिंक. खूप काय काय 11 क्रायटेरिया असतील. चांगले फर्स्ट क्लास सिस्टम असली पाहिजे हो हो त्यासाठी. हो, बरोबर. तर ते एक लॉंग टर्म प्लॅन आहे आय थिंक. बट फुल मेंबर स्टेटस ऍटलिस्ट इन लिमिटेड ओव्हर फॉर्मॅट हम्म. जर आम्ही चांगलं करत गेलो आणि नेक्स्ट बॅच जो आहे आमचा जो येतील आता 20 वर्षाचे 22 वर्षाचे जे पण वरती येतील प्लेयर्स, हम्म. त्यांनी जर कॅरी फॉरवर्ड केलं तर ते नक्की रिअलिस्टिक ड्रीम आहे नेक्स्ट 3 to 5 years मध्ये. ओके. आणि सौरभ, एक शेवटचा प्रश्न विचारतो की आजच्या पिढीला तू काय सांगशील? कारण ऍट द सेम टाइम क्रिकेटच्या मैदानावर एक पाय ठेवणं आणि अकॅडमिक्सलाही तेवढंच इम्पॉर्टन्स देणं हे किती आवश्यक आहे, कारण खास करून भारतातल्या क्रिकेटर्ससाठी, या जनरेशनसाठी. कारण इथे थोडंसं वेगळं वातावरण आहे, कॉम्पिटिशन तर 1000 पटीने जास्त आहे क्रिकेटच्याही मैदानावर आणि अकॅडमिक्स मध्ये किंवा करिअर घडवण्याच्या अँगलने. तर या दोन्ही ठिकाणी बॅलन्स किती योग्य साधण्यासाठी नेमकं काय करायला हवं आणि कसं फोकस राहायला हवं, याबद्दल काय सांगशील, काय संदेश देशील? आय थिंक ऑब्विसली जेव्हा आपण क्रिकेटवर फोकस करतो तेव्हा 100% द्यायचं. त्याच्यासाठी काय करायचं आहे, चांगलं खायचं आहे, चांगलं ट्रेनिंग करायची आहे, ते सगळं. आणि ते सोडून पण आपल्याकडे वेळ असतो, थोडा हम्म. वेळ असतो. तर खरंय. त्यावेळी असं नाही की फक्त अभ्यासच करा. जे पण तुम्हाला आवड असेल ते पुस्तकं वाचा किंवा आता ऑनलाईन एज्युकेशन किंवा ऑनलाईन आपल्याकडे एवढे मटेरियल्स आहेत, तेव्हा एवढे नव्हते. तर जे शिकायचं असेल सगळं युट्यूबवर भेटतं किंवा ऑनलाईन खरंय. काहीतरी कोर्स भेटणार. तर छोटे छोटे कोर्सेस किंवा काही बुक्स, इफ यू रीड एनिथिंग दॅट युअर इंटरेस्टेड इन, बिझनेस असेल, शिक्षण असेल, काही असेल, हम्म. तर काहीतरी एक आपलं इंडिपेंडेंट आयडेंटिटी बनवणं इम्पॉर्टंट आहे. तर ते झालं की आपलं गेम पण ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतं की आम्ही टेन्शन फ्री खेळू शकतो, कारण की येस. खेळण्यासाठी खेळू शकतो. खरंय. असं नाही की मला ते प्रेशर येते किंवा सिलेक्शनचा इन्सिक्युरिटी असणार हम्म. की हम्म. नाही झालं की काय करणार. एक दुसरं काहीतरी सेट असलं ना की मग आम्ही क्रिकेट एन्जॉय करू शकतो आणि खरंय. मेहनत खरंय. करू शकतो. तर ते एक ऍडवाइस मी देईन की असं नाही की शिक्षणच करा, पण जे काही एक आवड असेल हम्म. स्पोर्ट्स सोडून त्याच्यामध्ये पण एक्सेल करण्याचा किंवा शिकण्याचाही प्रयत्न करा. नक्कीच तुमची पॅशन जे असेल ती परस्यू करायला पाहिजे आणि तरच तुम्ही त्यात यश मिळवू शकतात. तुम्ही एन्जॉय केलं तरच तुम्हाला एका ठराविक टप्प्यापर्यंत जाण्यासाठी मदत होते. सौरभ, खूप खूप धन्यवाद. तू तुझी जर्नी शेअर केली आमच्यासोबत आणि खास करून या दोन्ही ठिकाणी कसं योग्य समतोल साधला आणि आज दोन्ही ठिकाणी किती तू चांगलं काम करतोयस. मला वाटतं आजच्या पिढीसाठी पण हे खूप महत्वाचं ठरेल. आणि ऑल द बेस्ट तुला पुन्हा एकदा या T20 वर्ल्ड कप साठी. आपण पुन्हा भेटूया तुझी प्रोग्रेस जाणून घेण्यासाठी, खास करून वर्ल्ड कप नंतरच्या कामगिरीबद्दल तू स्वतः किती समाधानी असशील त्या संदर्भात जाणून घेण्यासाठी. धन्यवाद, तू वेळ काढलास आणि तुझ्या क्रिकेटच्या सरावासाठी आणि या T20 वर्ल्ड कप साठी पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. नमस्ते. थँक्यू सुबोध. थँक्यू.